श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपले स्वामी बोलतात, 1, 2, 3. अक्कलकोट वासियांचे खरोखर पुण्य फळाला आले म्हणून स्वामी महाराज सगुण स्वरूपात अक्कलकोट नगरीत अवतरले आणि अक्कलकोट मधील पुण्यपावन लोकांना सुद्धा याची जाणीव होतीच. म्हणून जर कोणी कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा असो, सर्वांचे एकच दैवत ते म्हणजे आपले स्वामी महाराज. आणि मग कोणाला समजले की आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत येथेच बाजूला स्वामी आहेत, मग स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही पुढे जात नसे, वा जर कोणाला काही महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर स्वामींचे दर्शन हे ठरलेलेच असो. यातच एकदा मोहरमच्या दिवसात स्वामी महाराज खाजा पिराच्या दर्ग्यात बसलेले होते. येथे सभोवताली पुष्कळ सेवे मंडळी बसलेली होती. यावेळी एक मुस्लिम शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागण्यासाठी निघाला आणि जेव्हा त्याला समजले की स्वामी महाराज येथेच आहेत तेव्हा तो स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याने तबक स्वामींच्या समोर ठेवले आणि दर्शन घेऊन उभा राहिला. इतक्यात आपल्या स्वामींनी एक लीला केली. स्वामींनी समोर ठेवलेले तबक आपल्या हातात घेतले आणि त्यात जे 5-6 पैसे होते ते हातात घेऊन मोजू लागले. स्वामी बोलू लागले, 1, 2, 3 आणि पैसे मोजून पुन्हा तबकात टाकावे. त्यानंतर पुन्हा सर्व पैसे हातात घ्यावे आणि मोजावे. आणि मोजता मोजता पैशांची गणती 15 झाली, 16 झाली, 17 झाली, 20 झाली. थोडक्यात तबकात पैसे वाढू लागले. आणि हा सर्व प्रकार शिपायासह सभोवताली जमलेली मंडळी बघत होती. सर्वांना आश्चर्य वाटू लागले. इतक्यात या शिपायाला काही राहवले नाही आणि तो मोठ्याने बोलला, महाराज पैसे जमे लगे, महाराज पैसे जमे लगे. त्याने असे बोलता स्वामींनी आपला हात आखडता घेतला आणि तबक खाली ठेवले. स्वामी भक्त हो, स्वामींनी तबक खाली ठेवताच चमत्कार झाला. तबकातील पैसे पूर्ववत झाले आणि मोजून बघितले तर त्यात पुन्हा 5 ते 6 पैसेच निघाले. स्वामींची ही लीला बघून सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एका घोषात स्वामींचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या स्वामीचा बोध. स्वामी महाराज गुरुतत्व आहेत. स्वामींच्या एका लीलेमध्ये असंख्य बोधांचा खजिना दडलेला आहे. अगदी याप्रमाणेच आजच्या लीलेत सुद्धा असंख्य बोध आहेत. त्यापैकी एक, जेव्हा आपण समर्पित भावनेने स्वामींना प्रार्थना करतो, कशाची तरी प्राप्ती व्हावी म्हणून सेवा करतो, कर्म करतो, तेव्हा त्याचे फळ भलेही अनेक लोकांच्या माध्यमातून येत असेल, परंतु त्या सर्वांचा स्तोत्र फक्त एकच आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. ही खूप छान समज स्वामी महाराज आपणास देत आहेत. बघा, आजच्या लीलेत मुस्लिम शिपाई फकिरी मागण्यासाठी तबक घेऊन चालला होता. जेव्हा तो स्वामींकडे आला तेव्हा स्वामींनी त्याच्या तबकातील पैसा अधिक पटीने वाढवण्याची लीला केली. यातून स्वामींनी त्याला आगाऊपणे संकेत देत ही समज दिली की अरे बाळा, जेव्हा तू फकिरी मागण्यासाठी गावात जाशील, अनेक लोक तुझ्या तबकात पैसे देतील. मग ते पैसे 5 होतील, 6 होतील, 7 होतील, असे करता करता 20 होतील आणि हे वाढतच जाईल. अशा वेळी तू ही समज पक्की ठेव की जरीही पैसे देणारी माणसं वेगवेगळी असतील, माध्यम वेगवेगळे असेल, परंतु देणारा खरा दाता एकच आहे. हा दाता म्हणजेच मी आहे. मीच एकमेव स्तोत्र आहे. स्वामी भक्त हो, आणि स्वामींनी त्याला हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे हा शिपाई त्या माध्यमांना स्तोत्र म्हणून चालेल. आणि समजा कदाचित कोणी एखाद्याने त्यास फकिरी दिली नाही तर त्यांच्याबद्दल ईर्ष्या वा तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता असते. आणि ईर्ष्या किंवा तिरस्कार माणसाला स्वामींपासून दूर नेतात. आणि म्हणून स्वामी भक्त हो, आजही तुमच्या किंवा आमच्या जीवनात असेच घडते आहे.
जेव्हा आपण स्वामींना शरण जातो, आपले कर्म करतो, तेव्हा त्याचे फळ अनेक लोकांच्या माध्यमातून आपणास येत असते. खरं तर ही लोक माध्यम आहेत आणि निश्चितच आपल्याला त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायचे आहे. परंतु हे सर्व करत असताना आपण या माध्यमांना स्तोत्र म्हणून चालतो आणि आपले मन स्वामींना अप्रत्यक्ष दुय्यम स्थान देते. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनात स्वामींना दुय्यम स्थान देतो, साहजिकच समस्येचा गुंता अजून वाढत जातो. उदाहरणार्थ, जसं आपल्याला आर्थिक सणसण असेल, जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा आपल्या जीवनात अशी कोणीतरी एखादी व्यक्ती येते की जे आपल्याला मदत करते आणि आर्थिक संकटातून बाहेर काढते. आणि साहजिकच आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल आदर भाव असतो आणि असायलाच हवा. परंतु इथे एक गडबड होते. आपण त्या व्यक्तीलाच पैशाचा स्तोत्र म्हणून चालतो आणि अप्रत्यक्ष स्वामींच्या प्रती समर्पित भाव कमी होऊ लागतो. आणि त्या व्यक्तीला स्तोत्र मानल्याने भविष्यात जेव्हा जेव्हा कधी अडचण येते तेव्हा तेव्हा आपण त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवतो. परंतु स्वामी भक्त हो, तो व्यक्ती सुद्धा माणूसच आहे. त्याच्या जीवनात सुद्धा चढ उतार असतात. आणि जर एखाद्या वेळेस ती व्यक्ती स्वतः आर्थिक समस्येत असेल, साहजिकच त्या वेळेला आपणास आर्थिक मदत करण्यास नकार देते आणि अशा वेळी आपल्या मनात तिच्याबद्दल द्वेष, राग निर्माण होतो किंवा तिरस्कार निर्माण होतो. आणि यापूर्वी संकटकाळी त्या शरीराद्वारे झालेले उपकार विसरून आपले मन कृतज्ञ होते आणि पुन्हा आपल्या आर्थिक समस्येला प्रारंभ होतो. थोडक्यात या सर्व प्रकारचे मूळ म्हणजे त्या व्यक्तीलाच आपण स्तोत्र मानून चालतो. हे अज्ञान होय आणि खरा दाता स्वामीच आहेत, हे सत्य विसरणे होय. म्हणून आजच्या लीलेतून बोध घेता आपल्याला ही समज पक्की करायची आहे की स्वामीच एकमेव स्तोत्र आहेत आणि स्वामीच विविध माध्यमातून आपणास मदत करत आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ज्या ज्या माध्यमांद्वारे आपल्याला मदत भेटली त्यांच्याबद्दल आजीवन नम्र आणि कृतज्ञ भाव ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण या भावनेत राहतो तेव्हा बघा, संपूर्ण सृष्टी आपल्याला मदत करते आहे हा अनुभव येईल. आपली समस्या सोडवण्यासाठी स्वामी महाराज कोणी ना कोणी पर्याय उपलब्ध करतच असतात हा अनुभव नक्कीच येईल. चला तर मग आपण सर्वांनी मिळून स्वामी समर्थांना प्रार्थना करूयात. हे परमस्तोत्रात तुझेच एकमेव अस्तित्व आहे. या ब्रह्मांडात तुझाच खेळ सुरू आहे. देणारा तूच आहेस आणि घेणारा सुद्धा तूच आहेस. इथे तूच तुला देतोस आणि तूच तुला दिले म्हणून तूच तुझ्यावर खुश होतोस आणि खुश होऊन तूच तुला हजारो पटीने वाढवून पुन्हा परत देतोस. हे आई, तुझ्या अतर्क्य लीला समजण्याची बुद्धी दे. त्यातून तू जे बोध देत आहेस ते ग्रहण करण्याची पात्रता दे. आणि असाच तुझ्या चरणी असलेला समर्पण भाव वाढवत आमच्यातील अहंकाराला विलीन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजची स्वामी समर्थ महाराजांची लीला आवडली असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष झालाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.